नमस्कार. मालिकेचा पार्ट फर्स्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर पार्ट फर्स्टमध्ये अर्जुन हा बस स्टँडला पोहोचलेला आहे. सायलीला त्याची जाणीव झालेली असते आणि सायली अर्जुनला शोधण्यासाठी बाहेर पडते. तर कुसुमताई आता तिथे आले, पाण्याची बॉटल घेऊन आलेली असते आणि तिथे बसलेल्या शेजारच्या काकांना ती विचारू लागते की तर माझी बहीण होती, ती कुठे गेली, तुम्ही पाहिलं का? तेव्हा ते म्हणतात की नाही माहिती कुठे गेली ती. मग कुसुमताई शोधू लागते आणि तिला कळत नाही आहे की आता सायली कुठं गेलेली आहे, मी सायलीला कसं शोधणार आहे, हा प्रश्न कुसुमताईच्या समोर उभा असतो. सायलीला मात्र इकडे जाणवत असतं की अर्जुन सर माझ्या आजूबाजूला आहेत, अर्जुन सर आलेले आहेत. ह्या गोष्टीची जाणीव सायलीला झालेली असते. इकडे अर्जुन पण शोधत असतो. तेवढ्यातच अनाऊन्समेंट होते, ती म्हणजे कोल्हापूरला जाणाऱ्या बसची. म्हणजे 9 वाजताची बस असते आणि 9 वाजताच्या बसनेच इकडे सायली आणि कुसुमताई हे कोल्हापूरला जाणार असतात. हे अर्जुनला माहिती असतं. म्हणून तर अर्जुन आता तिथे आलेला असतो आणि अर्जुन शोधत आहे आणि अर्जुन विचार करू लागतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन आता काय करणार आहेस तू, हा प्रश्न जेव्हा चैतन्य विचारतो तेव्हा अर्जुन मग काहीच बोलत नाही आणि जिथे अनाऊन्समेंट होत असतात तिथे अर्जुन जाऊ लागतो आणि अर्जुन तिथे जाऊन त्यांना रिक्वेस्ट करू लागतो की प्लीज माझी एक गोष्ट ऐकाल का, मला एक काम करायचं आहे, मला एक अनाऊन्समेंट करायची आहे, असं तो विचारतो. तेव्हा तिथले कंडक्टर असतात, ते म्हणू लागतात की नाही अहो, तुम्हाला कळतंय का, तुम्ही काय बोलताय, हे सगळं शक्य नाही आहे, असं ते अर्जुनला सांगत असतात. परंतु अर्जुन मात्र ऐकायलाच तयार नसतो. तेव्हा ते म्हणतात की प्लीज मला एक खूप महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची आहे, असं ते अर्जुन वारंवार त्यांना सांगू लागतो. त्याचवेळी अर्जुन त्यांना म्हणतो की प्लीज माझं ऐका ना, असं म्हणत अर्जुन त्यांना रिक्वेस्ट करू लागतो. आणि मग ते अर्जुनला म्हणतात की बोला नक्की काय अनाऊन्समेंट करायची आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो हो प्रेमाचा मामला आहे, तुम्ही पण कधी प्रेमात पडलेला होतात का? तेव्हा तो कंडक्टर म्हणू लागतो हो मी पण पडलो होतो प्रेमात, कारण त्या कंडक्टरलाही त्याच्या गोष्टी आठवू लागतात. ते म्हणू लागतो की हो मी पण खूप जीवापाड प्रेम केलं होतं. तेव्हा चैतन्य म्हणतो यांची पण स्टोरी अशीच आहे, प्लीज एकदा करू द्या ना ही अनाऊन्समेंट, खूप महत्त्वाची आहे. इकडे आता सायली आणि कुसुमताई बॅग घेऊन निघालेले आहेत. कुसुमताई म्हणते की आपण जाऊन विचारूया आपली बस कोणत्या बाजूला लागणार आहे आणि आपण मग जाऊया, असं कुसुमताई सायलीला सांगत असते. तेव्हा ते म्हणतात की मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही अनाऊन्समेंट करा, पण खूप पटकन करा, कारण नाहीतर माझ्या नोकरीचा प्रश्न उद्भवू शकतो. बिचाऱ्या त्या कंडक्टरने इकडे अर्जुनला या गोष्टीसाठी परवानगी दिलेली असते आणि अर्जुनने अनाऊन्समेंट केलेली असते. खरं तर एवढं छान घडत असतं. अर्जुनने तो माईक ताब्यात घेतलेला असतो आणि अर्जुन अनाऊन्समेंट करू लागलेला असतो. अर्जुन अनाऊन्समेंट करत असतो आणि अर्जुन तिथे सर्वांच्या समोर सांगत असतो. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता प्रतिमाला घेऊन रूममध्ये आलेली असते आणि ती प्रतिमाला म्हणत असते की आई काळजी करू नको, काय गरज आहे घाबरायची, सांग बरं, नको काळजी करू, पुन्हा तुला काही वेगळं दिसलं का तिथं, असं ती बोलू लागते. आणि त्याचवेळी तिने डोक्यावर हात ठेवते, कारण तिला माहिती असतं की आता कल्पना रूममध्ये येणार आहे, म्हणून हे सगळं नाटक सुरू असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणत असते की आई काळजी करू नको आणि इकडे प्रिया म्हणते की हे सगळं काय चाललंय नक्की, सगळं करायचं मी, जीवोतून सगळं प्लॅनिंग करायचं मी आणि त्याचं क्रेडिट घेऊन जाणार ही प्रतिमा, नक्की ही अर्ध्या डोक्याची, कारण कळतच नाही आहे की ह्या बाईचं नक्की काय करायचं आहे, हा प्रश्न प्रियाच्या डोक्यात सुरू असतो. प्रियाला मात्र राग आलेला असतो, कारण प्रतिमा अशी हायपर झाल्यामुळं ह्या गोष्टी घडलेल्या असतात. त्याचवेळी तिथे कल्पना आलेली असते. कल्पना म्हणत असते की प्रतिमाची अशी अवस्था झालेली आहे, मी रविराज भाऊजींना कॉल करते आणि त्यांना सांगते की हे सगळं घडलेला प्रसंग. तेव्हा मात्र इकडे लगेचच प्रिया म्हणू लागते की नाही कल्पना मामी, नको सांगायला बाबांना, कारण बाबांना जर आपण सांगितलं तर त्यांना ना खूप मोठा धक्का बसेल, कारण काहीही झालं तरी बाबा खूप महत्त्वाच्या कामासाठी गेलेले आहेत आणि आई असं मध्ये आधी घाबरत असते आगीला, कारण घरीही असं घडलेलं आहे खूप वेळा आणि बाबांना या सर्व गोष्टी माहिती आहेत, असं ती बोलत असते आणि ती म्हणते की नको सांगायला. हे ऐकल्यानंतर इकडे कल्पना म्हणते ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आता माईक ताब्यात घेतलेला आहे आणि तो अनाऊन्समेंट करू लागलेला आहे. अर्जुन अनाऊन्समेंट करतो, मिसेस सायली कुठे आहात तुम्ही, थांबा, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत, असं अर्जुन सांगत असतो. आणि त्याचवेळी तो म्हणत असतो की मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत, तुम्ही मला सोडून जाऊ नका, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, असं सायलीला तो सांगत असतो. आणि मग सायलीपर्यंत तो आवाज पोचतो आणि अर्जुनच्या लक्षात येतं सायली कुठे आहे. अर्जुनने एवढीच अनाऊन्समेंट केलेली असते, म्हणजे त्याने दिलेला जो शब्द होता तो शब्द पाळलेला असतो, कारण त्याने तिथे सांगितलेलं असतं
की मी अगदी कमी वेळात अनाउन्समेंट करेल. अर्जुनला जाणवतं की सायली थांबलेली आहे, सायली याच बस स्टँडला आहे, सायली थांबलेली आहे. या गोष्टीचा आनंद मात्र अर्जुनला खूप झालेला असतो. सायली अर्जुनसाठी तिथे थांबलेली असते आणि अर्जुन सायलीकडे पाहत असतो. सायलीला पण खूप छान वाटतं, अगदी तिच्या मनामध्ये फुलपाखरू उडू लागतात. अर्जुनच्या तोंडून हे शब्द ऐकण्यासाठी कितीतरी दिवस झालं सायली असूसलेली असायची. कधी एकदा अर्जुनच्या तोंडून हे शब्द आपल्या कानावर पडतायत असं सायलीला वाटायचं. आणि फायनली सगळ्या जगासमोर अर्जुनने ओरडून सांगितलेलं असं की मिसेस सायली, माझं तुमच्यावरती प्रेम आहे. आणि मग अर्जुन धावतच सायलीकडे येतो. चैतन्य तिथं आलेला असतो आणि फायनली कुसुमताईने अर्जुनला फोन केलेला असतो. वेळेवर अर्जुन तिथं पोहोचलेला असतो आणि कुसुमताईने जो प्लॅन केलेला असतो अर्जुन सायलीची भेट घडणं गरजेचं आहे, तो प्लॅन सक्सेस झालेला असतो. अर्जुन सायली एकत्र आलेले असतात आणि त्याचवेळी तिथे असलेले कंडक्टर, स्टँडवरची सगळी माणसं इतकी खुश असतात, सगळेजण टाळ्या वाजू लागतात. सायलीला पण खूप आनंद झालेला असतो. सायलीही तेवढीच खुश झालेली असते आणि सायलीसाठी हा आनंदाचा धक्का असतो. काहीही झालं तरी सायलीचंही अर्जुनवरती तेवढंच प्रेम आहे. अर्जुन खूप भावूक झालेला असतो, त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात, ते आनंदाश्रू असतात. आणि मग अर्जुन सायलीकडे आता धावत जातो. सायली तिथंच थांबलेली असते कारण अर्जुनने तिला सांगितलेलं असतं की मिसेस सायली थांबा तुम्ही. आणि सायली तिथं थांबलेली आहे. अर्जुन सायलीकडे पाहत आहे. चैतन्य टाळ्या वाजवत आहे, चैतन्यही हसत आहे, त्यालाही खूप छान वाटत आहे. फायनली सायली आणि अर्जुन दोघंही एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत असतात कारण अर्जुन धावतच आता सायलीच्या मागे येऊ लागतो. आणि इकडे सायली पण तिथे थांबलेली आहे. कुसुमही टाळ्या वाजवत आहे कारण कुसुमने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी अर्जुन सायलीला एकत्र आणायचं आहे. आणि फायनली तो दिवस आलेला असतो. कुसुमने अर्जुन सायलीला एकत्र आणण्यासाठी जे केलेलं असतं ते खरं झालेलं असतं. तिनं अर्जुन सायलीला एकत्र आणण्यासाठीच अर्जुनला कॉल करून बोलवलेलं असतं. अर्जुन आता तिथून अनाउन्समेंटच्या तिथून बाहेर येतो. सायली जिथं उभी आहे तिथंपर्यंत तो पोहोचलेला असतो कारण अर्जुनने इथं पोहोचण्यासाठी जे कष्ट घेतलेले असतात ते खूपच जबरदस्त असतात. तो एवढा धावत आलेला असतो कारण तो सायलीशिवाय जगू शकत नाही असं त्याने सांगितलेलं असतं. इकडे कुसुम पण खुश झालेली असते, चैतन्य खुश असतो, सायलीलाही खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुनलाही तेवढाच आनंद झालेला असतो. फायनली अर्जुन आज प्रेमाची कबुली देऊ शकलेला असतो. सायलीच्या समोर येऊन तो बोलू लागतो. सायलीने मात्र पाठमोरी ती उभी असते. इकडे कल्पना म्हणत असते की अगं तन्वी, आपण रविराज भाऊजींना सांगूया म्हणलं मी तुला, पण तू नको म्हणतेस, पण आपण डॉक्टरांना तर तिला बोलवून घेऊया ना, डॉक्टर सरदा यांना बोलवून घेऊया. तर प्रिया म्हणते की मामी आत्ता ना मला काय वाटतं माहिती आहे का, आत्ता आई शांत होईल, आपण तोपर्यंत तिला आराम करायला हवा आणि आपल्या घरातलं जे कार्य आहे ते व्यवस्थित होणंही तेवढंच गरजेचं आहे. तू तिथे जा, तिथं त्या पॉझिटिव्हिटीची गरज आहे. इथे आईला मी बघून घेईल, आईसोबत मी असेल, तू काळजी नको करू असं ती सांगत असते. आणि कल्पनाला म्हणते की कल्पना मामी, मी आहे ना आईसोबत, मी आईची काळजी घेते, तू नको काळजी करू, तू जा तिकडे असं ती सांगत असते. कल्पना म्हणते तू असं म्हणतेस का, बघ ना एवढं सगळं चांगलं चांगलं घडत होतं आणि अचानक हे सगळं असं झालं, प्रतिमाची अवस्था अशी झाली. तेव्हाच प्रिया म्हणत असते अधूनमधून असं तिला होत असतं. हे बाबांना पण माहिती आहे कारण तिने आग बघितली की तिला भीती वाटते आणि मग ती घाबरलेली असते. मी आहे ना आईबरोबर, काळजी करू नको असं प्रिया बोलत असते. आणि त्याचवेळी प्रिया मग मुद्दामच आता प्रतिमाला आपल्या जवळ घेते, तिला मिठी मारते, तिच्या डोक्यावरून हात फिरवते कारण कल्पनाला वाटलं पाहिजे की काही झालं तरी खरंच प्रिया खूप छान आहे. म्हणून हे सगळी प्रियाची नाटकं सुरू असतात. त्यासाठी प्रिया हे सगळं नाटकी वागत असते. आणि मग ती म्हणत असते की काळजी करू नको साई, मी आहे ना, तुला काही होणार नाही आहे असं ती बोलत असते. पण मनातल्या मनात मात्र खूप जळत असते, तिला खूप राग येत असतो कारण या प्रतिमाने आता हे सगळा गोंधळ घालून माझं सगळं तिथे माझ्या बाजूले सगळे आलेलं होतं आणि सगळं क्रेडिट स्वतःला घेतलेलं आहे, या गोष्टीचा तिला राग आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन सायलीला म्हणत असतो मला नाही माहिती मी तुमच्या प्रेमात कधी पडलो, कारण तुम्ही सिनियरच्या ऑफिसमध्ये मिस सायली म्हणून जॉईन झाला तेव्हा, का तुम्ही मिसेस गडबड घोटाळा झाला तेव्हा, मला नाही माहिती, का तुम्ही आणि मी लग्न केलं तेव्हा. हे सगळं अर्जुन बोलत असतो. त्याच्या मनातली प्रेमाची कबुली तो देत असतो, तो सांगत असतो. सायलीला पण खूप आनंद झालेला असतो. सायली ही तेवढीच खुश असते कारण अर्जुनने
प्रेमाची कबुली दिलेली असते. कुसुम, चैतन्य हे दोघं तर इतके खुश झालेले असतात, कारण त्यांना काही करून अर्जुन आणि सायलीला एकत्र आणायचं असतं. अर्जुनने हातामध्ये ती अंगठी आणलेली असते, जी अंगठी तो घालून सायलीला प्रपोज करणार असतो. ती अंगठी तो घेऊन आलेला असतो आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की आय लव्ह यू मिसेस सायली, प्लीज मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत, तुम्ही मला सोडून नका जाऊ, मी तुमच्याशिवाय जगू नाही शकत. हे सगळं अर्जुन बोलत असतो आणि सायलीला मात्र खूपच छान वाटत असतं. सायली पण तेवढीच खुश झालेली असते, कारण अर्जुन आणि सायली यांच्या प्रेमाची ही स्टोरी आपल्याला पाहायला मिळत असते. अर्जुन मनापासून सायलीवरती तेवढंच प्रेम करत असतो आणि सायलीही त्याच्यावरती तेवढंच प्रेम करत असते. अर्जुन प्रेमाची कबुली देत असतो आणि सायलीला मात्र खूप छान वाटत असतं. सायलीही खुशच झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन तिथे म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही का बोलत नाही आहे माझ्याशी, तुम्ही का बोलत नाही आहे, प्लीज तुम्ही सांगा ना, तुमच्या बाजूने ही क्लिअर करा ना, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि अर्जुन त्याच गोष्टीची वाट बघत असतो की सायलीने मला तिच्या प्रेमाची कबुली दिली पाहिजे, सायलीनेही माझ्याकडे वळून पाहिलं पाहिजे, एवढी एकच इच्छा अर्जुनची असते. आणि अर्जुन ते सायलीला बोलत असतो आणि सायलीला सांगत असतो की काहीही झालं तरी मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही, हे अर्जुन बोलत असतो. आणि सायलीला म्हणत असतो की आय लव्ह यू मिसेस सायली, आणि अंगठी त्याच्या हातामध्ये असते आणि तो आता सायलीला रिंग घालणार असतो. आणि सायली ही खुश झालेली असते. हे 3 शब्द ऐकण्यासाठी सायलीचा जीव आसुसलेला असतो आणि सायलीलाही अगदी सर्वोच्च आनंद झालेला असतो, कारण फायनली तिचा अर्जुन हा तिचा झालेला असतो. अर्जुनने तिला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही मी तुमच्यासोबतच आहे, मला सोडून जाऊ नका, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी अर्जुनने तिला सांगितलेल्या असतात. सगळेजण पाहत असतात, सगळेजण तिथे खुश असतात, सगळ्यांना खूप छान वाटत असतं. आणि फायनली अर्जुन आणि सायली दोघं एकत्र आलेले असतात. अर्जुन मात्र रडत असतो, त्याच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहत असतात, ते आनंदाश्रू असतात. काहीही झालं तरी अर्जुनला सायलीसोबत हा सुखाचा संसार करायचा असतो. आणि इकडे मधुभाऊंनी सायलीला सांगितलेलं असतं की तू मला वचन दे, तू काहीही झालं तरीही त्या अर्जुनच्या समोर जाणार नाहीस, तो समोर आला तर त्याच्याकडे पाठमोरी होशील, त्याला तू बोलणार नाहीस, त्याच्याशी बोलणार नाहीस, त्याचबरोबर त्याला तू उत्तर देणार नाही, त्याच्याशी कसलाही संपर्क साधणार नाहीस, त्याच्यावरची फोनवरही बोलणार नाही. आणि सायलीला हा प्रसंग आठवतो आणि सायली शांत होते. म्हणजे काहीही झालं तरी आता अर्जुनने प्रेमाची कबुली दिलेली असते, सायलीला सांगितलेलं असतं, पण तरीही त्यांच्या आयुष्यामध्ये आता मधुभाऊंनी घातलेलं वचन हे दोघांच्या मध्ये येतं. कारण काहीही झालं तरीही मधुभाऊंनी तिला वचन दिलेलं आहे की तू आता मला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे, अर्जुनच्या सोबत तू थांबायचं नाहीस, अर्जुनसोबत बोलायचं नाही. हे सगळं सायलीला आठवतं. आणि आता अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही का बोलत नाही आहे, तुम्ही का सांगत नाही आहे, तुमच्या बाजूने तुम्ही का क्लिअर करत नाही आहे, हे अर्जुन बोलत असतो. आणि सायली मात्र शांतच राहते आणि सायली आता बॅग घेऊन निघू लागते, कारण सायलीला मधुभाऊंना जे वचन दिलेलं आहे ते वचन तिला पूर्ण करायचं असतं. इकडं कुसुमताई, चैतन्य या सगळ्यांना धक्का बसलेला असतो की आता या सगळ्यातून बाहेर कसं पडणार. सायली आणि अर्जुन हे एकत्र यायला हवे आहेत. अर्जुनने तर त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे, पण सायली मात्र आता ऐकायला तयार नाही. सायली ही निघालेली आहे आणि सायलीच्या तोंडून शब्दच बाहेर पडलेले नसतात, सायली शांतच असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि कुसुमताई दोघीही बसमध्ये आहेत आणि सायली खूप रडत आहे आणि बसच्या दारामध्ये तिची ओढणी अडकलेली आहे. अर्जुन रडत असतो, तो बसच्या मागे मागे धावत असतो, चैतन्य त्याच्याबरोबर असतो. अर्जुनची अवस्था बिकट झालेली असते. अर्जुनला कळत नसतं की आपण सायलीची समजूत कशी घालायची आहे. सायली तर बसमध्ये बसून गेलेली असते. अर्जुनने त्याच्या बाजूने प्रेमाची कबुली दिलेली असते, पण सायलीसाठी मधुभाऊंना वचन दिलेलं असतं, ते वचन पाळण्यासाठी सायली तिथे थांबत नाही. अर्जुन गाडीच्या मागे पळत असतो. चैतन्याला अर्जुनची काळजी वाटत असते. चैतन्य अर्जुन सोबत असतो आणि सायली आणि कुसुमताई दोघीही बसमध्ये बसलेले असतात आणि कुसुमताईलाही खूप वाईट वाटत असतं. इतके दिवस अर्जुन प्रेमाची कबुली देत नाही,
म्हणून सायलीचा जीव कासावीस होत होता. आज अर्जुनने त्याचं प्रेम व्यक्त केलेलं असतं, परंतु सायली ही बसमध्ये बसून निघून गेलेली असते. बस धावत असते आणि सायलीची ओढणी दरवाजात अडकलेली असते. अर्जुन खूप कासावीस झालेला असतो, जणू काही तो आता कोसळतो तिथे. त्याच्यावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. त्याला कळत नसतं की आता रिॲक्ट कसं व्हायचं आहे, कारण मिसेस सायली ह्या मला सोडून गेलेल्या आहेत. या गोष्टीचं वाईट मात्र अर्जुनला खूप वाटत असतं. आणि त्याच वेळी इकडे कुसुमताई रडत असते आणि जी गाडीच्या दरवाजात अडकलेली ओढणी आहे ती ओढणी त्या दरवाजातून निघते आणि ती ओढणी येऊन अर्जुनच्या तोंडावरती पडते. अर्जुनच्या तोंडावरती ती ओढणी पडलेली असते आणि त्या क्षणी अर्जुनला एक आशेचा किरण दिसतो, एक संकेत मिळतो. अर्जुन म्हणू लागतो की म्हणजे मला हा एक मिळालेला संकेत आहे. काही झालं तरी मी आणि मिसेस सायली आम्ही दोघं एकत्र येणार आहोत. ही ओढणी माझ्याकडे आलेली आहे, ही मिसेस सायलींची ओढणी आज माझ्याकडे आलेली आहे, म्हणजे लवकरच मिसेस सायली ही माझ्याकडे आलेल्या असतील असं अर्जुन म्हणू लागतो. आणि अर्जुनचं असं म्हणणं असतं की मिसेस सायली आणि मी लवकरच एकत्र येणार आहोत, कारण हा मला मिळालेला संकेत आहे. अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला आणि मला स्वतःला वचन देतो की आपण दोघं लवकरच एकत्र आलेलो असू. अर्जुनने हे वचन स्वतःलाही दिलेलं असतं आणि सायलीलाही दिलेलं असतं. आणि सायलीची ती ओढणी अर्जुन आनंदाने स्वीकारतो, गळ्यात घालतो आणि म्हणू लागतो की आता माझ्यासाठी हेच एक वरदान आहे, हीच एक सायलींची आठवण आहे असं म्हणत ती ओढणी त्याने गळ्यामध्ये टाकलेली असते. चैतन्य अर्जुनकडे पाहत असतो. अर्जुनची पॉझिटिव्हिटी चैतन्याला खरंच भावते, कारण एवढं सगळं झालेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रसंगानंतरही अर्जुनने हा निर्णय घेतलेला आहे आणि अर्जुन आणि सायली दोघंही एकत्र येणार हे लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.